नंबर 7 घ्यायचा आपल्याला. आता बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे. अ व्हेरी लॉंग स्ट्रेट वायर कॅरीज अ करंट 5.2 एम्पियर. करंट दिलेला आहे तुम्हाला आणि तो किती दिला आहे 5.2 एम्पियर दिलेला आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 3.1 सेंटीमीटर. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, कॅपिटल आर दिलेला आहे आणि या कॅपिटल आरचं डिस्टन्स त्या कंडक्टर पासून किती दिलं आहे 3.1 सेंटीमीटर दिलेलं आहे. या सेंटीमीटरचं कन्वर्जन मला मीटर मध्ये करावं लागेल. 3.1 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. पुढे फ्रॉम द वायर आणि म्यू झिरो ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला लिहायची असेल तर लिहून टाका. म्यू झिरो इज इक्वल टू 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. याचे दोन युनिट आहे, त्यापैकी आपण एक घेऊ टेस्ला मीटर पर एम्पियर किंवा वेबर पर एम्पियर पर मीटर. या पद्धतीने घ्यावं लागेल. आणि तुम्हाला फाईन काय करायचंय तर तुम्हाला फाईन करायचंय व्हेरी व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाईन करायचं म्हणजे बी फाईन करायचं आपल्याला. ठीक आहे. टू फाईन बी. आता स्ट्रेट कंडक्टर जर घेतलं फॉर स्ट्रेट इन्फायनाइटली लॉंग कंडक्टर, फॉर स्ट्रेट infinitely long current carrying conductor. ओके. करंट कॅरिंग कंडक्टर असे इन्फायनाइटली लॉंग, तर त्याच्यासाठी जी मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला असतो तो आहे म्यू झिरो आय टोटल डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर. ओके. आता याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे तुम्हाला आणि सॉल्व्ह करायचं. मग बघा काय भेटेल तर बी इज इक्वल टू म्यू झिरो इज 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. त्यानंतर आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, आय दिलेला आहे तुम्हाला 5.2. त्यानंतर हा दिलेला आहे तुम्हाला किती 2 पाय. नंतर आर ची व्हॅल्यू किती दिली आहे तर 3.1 इंटू 10 टू द पॉवर -2. ओके. आता आईतला पाय आणि इथला पाय काय आला कॅन्सल. 2 वन जा 1, 2 टू जा काय आला 4 झाला. मग बी इज इक्वल टू काय नंतर 2 इंटू 5.2 त्याला टोटल डिवायडेड बाय 3.1 आणि बघा 10 किती तर -7 आहे आणि डिनॉमिनेटरला 10 -2 आहे. 10 -2. तो 10 वरती गेला तर 10 +2 होणार, बरं की नाही. आणि -7 चं -5 होऊन जाणार, बरं की नाही. मग 2 ने मल्टिप्लाय करा. 2 इंटू 2 किती झाला 4. 2 फायदा किती झाला 10. 10 पॉईंट किती झाला तर 4 आणि डिवायडेड बाय 3.1 इंटू 10 किती झाला तर -5. 3.1 ला 4 न होणार नाही का, 10 पॉईंट येणार नाही. आता याला काय करावं लागेल तर आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल लॉगॅरिथमने. ठीक आहे. तर या ठिकाणी मी लॉग कॅल्क्युलेशन लिहितोय, तुम्ही मला मेसेज करून द्या. याची कॅस्टिक किती येणार आहे 1. 10च्या 4 मध्ये बघा मेसेज करा. मेसेज करून द्या 10च्या 4 मध्ये काय येतं. झिरो 170. 0170 -31च्या 0 मध्ये 4914. दोघांचे सबट्रॅक्शन करा. आज आला 10 -4 किती होणार तर 6 होणार आहे. इकडे कॅरी गेला 6 -1 5 झाला. इकडे कॅरी नाही गेला तर 11 -9 2 झाला. इकडे काय होणार तर इकडे कॅरी गेला म्हणजे 9 -4 तो 5 झाला. इकडे झाला 0. याचं काय करून घेऊ तर अँटी लॉग. ओके. 0.5256 बघा बरं अँटी लॉग याचं. आणि 10 ची पॉवर जी आहे ती 10⁻⁵ तशीच लिहायची. 52च्या 5 मध्ये मी डिफरन्स 6 अँटी लॉग. थ्री 33355. एका डिजिट नंतर पॉईंट आणि जो 10 ची पॉवर आहे तो तसंच लिहा 10⁻⁵
अँड मॅग्नेटिक फील्ड मेजर इन टेस्ला. तर आज आला तुमचा टेस्ला, तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, एकदम सिंपल न्यूमेरिकल होतं. क्वेश्चन नंबर 8 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करू. करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू द टू लॉंग पॅरलल वायर्स हॅव्हिंग सेपरेशन. दोन वायर पॅरलल वायर मधलं सेपरेशन दिलेलं आहे. ते सपोज मी काय घेतलं तर कॅपिटल आर इतकं घेतलं आणि जे सेपरेशन आहे ते किती तर 1.35 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करून टाका. 1.35 into 10 to the power -2 मीटर. पुढे, if the force per unit length on each wire is force per unit length दिलेला आहे आणि तो दिलेला आहे 4.76 into 10 to the power -2 न्यूटन. व्हॉट मस्ट बी आय. तर आपल्याला काय फाइंड करायचं तर करंटची व्हॅल्यू किती आहे तर ती फाइंड करायची आपल्याला. आय ची व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला या ठिकाणी फाइंड करावं लागेल. आता या ठिकाणी तुम्हाला डायग्राम वगैरे काढायची गरज नाही. फोर्स ऑफ अट्रॅक्शन का फोर्स ऑफ रिपल्शन ते काही दिलेले नाही, पण आपल्याला काढायचं फोर्स पर युनिट लेंथ. ओके, आपण सोल्युशन घेऊन टाकू आणि त्याच्यात आपण फोर्स पर युनिट लेंथ या ठिकाणी घेऊन टाकू. बघा आता सोल्युशन. फोर्स पर युनिट लेंथ जर घेतला तर याचा फॉर्म्युला आहे μ0. या दोघांचं प्रोडक्ट करंट I1 आणि I2 या दोघांचं काय असणार तर या ठिकाणी प्रोडक्ट असेल. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय काय असेल तर डिवायडेड बाय 2πr. पण तुम्हाला देतानाच काय सांगितलेलं आहे, जो करंट पास होतो तो कसा आहे तर बघा क्वेश्चनच काय दिलेलं आहे तुम्हाला. 2 इक्वल करंट दिलेलं आहे बरं का नाही. करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड म्हणजे I1 आणि I2 दोन्ही कसे आहेत तर सेम आहे. ओके, आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं तर आय फाइंड करायचं आहे. मग पुढच्या केसमध्ये आपण काय करणार तर I1 जो आहे तोच I2 आहे आणि त्यालाच आपण काय करणार तर आय 2 इक्वल मॅग्निट्यूडचे करंट घेतलेले आहे. मग फोर्स डिवायडेड बाय काय आला तर लेंथ आला μ0 I1 into I म्हणजे I into I काय होणार तर I स्क्वेअर होणार. डिवायडेड बाय काय आला तर 2πr येतात रिझन. आपल्याला आय फाइंड करायचं, बाकीच्या टर्म इकडे येऊन टाका. मग बघा काय भेटेल तर आय स्क्वेअर मी राईट साईडला होता, लेफ्ट साईडला लिहून घेतला. ठीक आहे, 2πr इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड होणार म्हणजे एफ अपॉन एल तसंच राहणार आहे. त्याला मल्टिप्लाय होणार आहे हा 2π आणि त्याला डिवाइड करावा लागेल हा μ0 याला काय करा तर डिवाइड करून टाका. आता याच्यात व्हॅल्यू पुट करून मग स्क्वेअर रूट घेऊ शकतात, नाही तर आता स्क्वेअर रूट घेऊन टाकलं तरी चालेल. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करू तर याचा स्क्वेअर रूट घेऊन टाकू. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेतला तर I इज इक्वल टू इन रूट ऑफ एफ अपॉन एल आणि राहिला 2π कॅपिटल R डिवायडेड बाय μ0 ही व्हॅल्यू झाली. ठीक आहे, इन रूट ऑफ एफ अपॉन एल दिलेला आहे 4.76 into 10 to the power -2. 2π तसाच ठेवणार आहे. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. आर ची व्हॅल्यू आहे 1.35 into 10 raised to -2. 1.35 into 10 to the power -2. डायरेक्ट एफ अपॉन एल ची व्हॅल्यू एफ अपॉन एल ची व्हॅल्यू डिवायडेड बाय काय तर μ0 आणि μ0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे तर ती किती येतं 4π into 10 to the power -7. 2π आणि इथला 4π मधला फक्त 2 राहील बरं का नाही. आता 2 ने याला डिवाइड करून टाका आणि 10 ची पॉवर काय करा तर सेपरेट करून घ्या, तसं चालेल. 2 ने डिवाइड केला तर 2 2 जा 4 किती उरले काहीच नाही उरले. 2 3 जा 6 काय उरला तर 1 उरला 8 16 2 8 जा की झालं तर 16. 10 ची आणि पुढचा एक नंबर आहे 1.35 आणि 10 ची पॉवर किती होणार तर -4 होणार. ओके, 2 ने डिवाइड केलेला आहे. -7 जो आहे तो कानाचा वरती गेला तर +7. 2 ने ऑलरेडी याला डिवाइड केलंय, आन्सर आलेलं आहे. कळलं का नाही. आता आपलं काम काय आहे याचं लॉग बघायचं. ओके, 10 ची पॉवर सर्वात पहिले आपण काय करू तर ऍडजस्ट करू, कारण की स्क्वेअर रूट त्याचाच घेता येईल ज्याची पॉवर कशी असणार तर इव्हन पॉवर असेल तर त्याचा स्क्वेअर रूट घेता येतं, नाही तर मग आपल्याला पॉवर ऍडजस्ट करावं लागेल, नंतर स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मला तुमचा 2.38 into 1.35 -4 आणि +7. -4 जर गेला 7 मधून तर 10⁻³ राहणार +3 राहणार. पण 3चं स्क्वेअर रूट काढता येणार नाही 10⁻³. मग एक काम करा, नाही तर मग 10⁻³ म्हणजे 1000 याला 1000 ने मल्टिप्लाय करा, तसं सोपं पडेल अजून.
1000 ने कोणत्याही एका टर्मला मल्टिप्लाय करा. समजा 1000 म्हटलं तर 3 झिरो, 1 2 अजून एक झिरो टाकून द्या, म्हणजे 2.38 इंटू 1350, म्हणजे 1000 चा काही संबंधच राहणार नाही, 10⁻³ राहणारच नाही. मग 3 डिजिट आपण शिफ्ट करून टाकले. मग याचा लॉग बघायचा, याचा लॉग बघायचा, दोघांचे ऍडिशन झालं, त्याला डिवायडेड बाय काय करायचं तर 2 करायचं. ठीक आहे, ते काम करतो मी, या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून देतो तुम्हाला. तर लवकर लवकर बघायचं, सांगा पहिल्याची कॅश किती येणार आहे 0. 23 च्या 8 मध्ये बघा, मेसेज करून द्या. 23 च्या 8 बघा लॉग, 23 च्या 8 मध्ये 3766. ओके, नंतर प्लस पुढच्या मध्ये टोटल 4 डिजिट आहे, म्हणजे त्याची कॅस्टिक 3. 13 च्या 5 मध्ये 13 च्या 5 1303. येस, दोघांचे ऍडिशन 6 + 3 9, आज आला 6, 7 + 3 10 विथ कॅरी 1, 3 + 4 5 आणि आला 3 पॉईंट. याला डिवाइड करायचं 2 ने. ओके, आता 2 ने जर डिवाइड केलं तर 2 ने डिवाइड केल्यानंतर 1 पॉईंट. 1 पॉईंट किती उरला 1 म्हणजे 5 7, एक उरला म्हणजे 5 3, काहीच नाही उरला 4 आणि याला लास्टचा 5. लास्टचा 5 ड्रॉप करा, पण आधीचा नंबर इव्हन आहे म्हणून काही चेंज होणार नाही. याचं काय करायचं आता, अँटी लॉग बघून घ्यायचा. अँटी लॉग ऑफ 1.7534 बघा. 75 च्या 3 मध्ये मेन डिफरन्स 4 बघा. 75 च्या 3 मध्ये मेन डिफरन्स 4 बघा. 5567. पण इथं आहे कॅश किती 1 आहे, बरोबर की नाही, म्हणजे पॉईंट कुठे दिला पाहिजे तर आफ्टर 2 डिजिट, म्हणजे 55.67. आणि करंट कशामध्ये मेजर करणार तर एम्पियर मध्ये या ठिकाणी आपण मेजर करणार आहे. आता एवढं जास्त करंट का आला, कारण की करंटचं मल्टिपल, एका करंटचं खूप जास्त करंट आहे इथं, 55.67 खूप जास्त करंट झाला. ओके, म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड आणि म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी डेव्हलप होत असते. ओके, अँटीलॉग 5667 आहे. ओके, तर हा तुमचा पॉइंट आहे 56.67 यांचं. क्वेश्चन नंबर 9 बघा. आता क्वेश्चन नंबर 9 काय दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट अ डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर फ्रॉम अ लॉंग स्ट्रेट वायर. स्ट्रेट वायर पासून जर डिस्टन्स असेल तर आपण कॅपिटल आर ने रिप्रेझेंट करतो, आणि तो दिलेला आहे 2.4 सेंटीमीटर इतका दिलाय. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करू, 2.4 × 10⁻⁻2 मीटर फ्रॉम अ लॉंग स्ट्रेट वायर इज 16 मायक्रो टेस्ला. बी दिलेला आहे तुम्हाला, बीची व्हॅल्यू काय दिली तर 16 मायक्रो टेस्ला. मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻6, मग 16 × 10⁻⁻6 टेस्ला होऊन जाईल. ओके, पुढे व्हॉट मस्ट बी करंट थ्रू द वायर. तर आपल्याला काय करायचं आता, करंट त्या वायर मधून या ठिकाणी फाइंड करायचं. स्ट्रेट वायर मधून, स्ट्रेट वायर मधून किती करंट पास होतोय तो आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं एका स्ट्रेट वायर साठी. आता बघा याचं सोल्युशन, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर. स्ट्रेट करंट कॅरिंग वायर. आता स्ट्रेट करंट कॅरिंग करंट वायर जर असेल तर बी चा जो फॉर्म्युला आहे तो आहे तुमचा μ0I टोटल डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर. आपल्याला फाइंड काय करायचं, आय फाइंड करायचा. मग आय जर फाइंड केला तर आय भेटेल तुम्हाला किती तर बी इंटू 2 पाय कॅपिटल आर टोटल डिवायडेड बाय काय तर μ0. आता बी ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 2 पाय, तसंच ठेवा. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे, μ0 ची व्हॅल्यू 4 पाय × 10⁻⁻7 पुट करायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आता याच्यात पूर्ण व्हॅल्यू जर पुट केलं तर आन्सर भेटेल 1.92 एम्पियर ही आन्सर भेटेल. ठीक आहे, मी सॉल्व्ह करणार नाही, एवढं सिंपल तुम्ही आता करू शकता. गिवन 10
current carrying circular coil, the magnetic field at the center of current carrying circular coil of loop of radius 12.3 centimeter. आता रेडियस आपण त्या सर्क्युलर लूपची कॅपिटल आर ने रिप्रेझेंट केली आणि या सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटर मध्ये करणार, म्हणजे 10 to the power किती येणार तर -2 मीटर. पुढे इज 6.4 into 10⁻⁻6 टेस्ला. आता टेस्ला कोणाचं युनिट आहे तर ते आहे मॅग्नेटिक फील्डचं आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 6.4 into 10 to the power -6 टेस्ला दिलेला आहे. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द लूप. मॅग्नेटिक मोमेंट तुम्हाला फाइंड करायचा आहे. आता मॅग्नेटिक मोमेंट आपण कशा रिप्रेझेंट करतो तर स्मॉल एम ने रिप्रेझेंट करतो. याच्या आधी आपण म्यू ने रिप्रेझेंट केला, पण म्यू पेक्षा आपण काय करू तर स्मॉल एम ने या ठिकाणी रिप्रेझेंट करू मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंट कशा रिप्रेझेंट करणार तर स्मॉल एम. आता मॅग्नेटिक मोमेंट का असतो, इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट इंटू एरिया. करंट किती पास होतोय आणि त्या सर्क्युलर लूपचा एरिया किती आहे त्याच्यावर त्याचा प्रोडक्ट म्हणजेच काय तर मॅग्नेटिक मोमेंट. आता करंट मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर करंट कॅरिंग कॉइल. तर त्याचा बेसिक फॉर्म्युला लिहून टाकू. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ circular current carrying conductor. ओके, सर्क्युलर करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल तर याचा मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो भेटेल तुम्हाला μ0I डिवायडेड बाय 2r. सर्कल साठी पाय नसतो, स्ट्रेट वायर साठी 2 पायर असतो, याच्यासाठी 2r असेल, पाय नसेल तिथे. ठीक आहे. आता झाला बी चा फॉर्म्युला, पण आपल्याला शोधायला काय लावलं एम शोधायला लावलं आणि एम काय तर तो आहे तुमचा करंट इंटू एरिया. इथं करंट आहे पण एरिया नाही, मग नेक्स्ट स्टेप मध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला. काय तर हा बी तसाच लिहा आणि μ0I टोटल डिवाइड काय असेल तर 2r. मग पुढच्या स्टेप मध्ये सर्कलचा एरिया किती असेल तर एरिया ऑफ सर्कल इज पाय आर स्क्वेअर. मग एक काम करा, याला पाय आर स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा आणि पाय आर स्क्वेअर ने काय करा तर डिवाइड करून टाका. कळलं का नाही. and this pi r square is nothing but the area of that circular coil. मग बघा b काय भेटेल तर b is equal to μ0I टोटल डिवायडेड बाय आता एक काम करा, याचं मल्टिप्लिकेशन 2 into पाय किती झाला तर 2 पाय झाला. ओके, 2 into आ झाला पाय, r into r स्क्वेअर काय होणार तर r चा क्यूब होणार आणि हा वरचा जो पाय आर स्क्वेअर आहे तो म्हणजे काय असेल तर एरिया. and this current into area is nothing but the magnetic dipole moment किंवा magnetic moment, dipole म्हणायचं magnetic moment म्हणून. मला आला μ0 डिवायडेड बाय 2 पाय कॅपिटल आर स्क्वेअर आणि टर्म रिप्रेझेंट करणारी m. and what is m? m is the product of current and area. करंट आणि एरियाचं काय असणार तर प्रोडक्ट असेल. आता याच्यात काय करायचं, व्हॅल्यू पुट करून टाका आणि आपलं m फाइंड करायचं, बाकीचे टर्म ऍडजस्ट करून टाका. therefore m is equal to काय भेटेल तर b into 2 पाय कॅपिटल आर स्क्वेअर टोटल डिवायडेड बाय μ0. ओके, बी किती आहे तर बी आहे तुमचा 6.4 into 10 to the power -6 टेस्ला. बी 2 पाय ऍज इट इज ठेवा कारण की μ0 ची व्हॅल्यू 4 पाय ती कॅन्सल होऊन जाईल. आणि आर किती दिलेला आहे, आर इज 12. सॉरी तर क्यूब या किती येतात 12. नाही ते बरोबर 12.3 into 10 to the power -2. ओके, आर आहे आणि त्याची व्हॅल्यू किती येतात त्याचा क्यूब करायचा आपल्याला, क्यूब अँड टोटल डिवाइडेड बाय μ0. μ0 इज 4 पाय into 10 to the power -1. ओके, आता एक काम करा, आता काय करायचं तर बाकीचे नंबर सेपरेट करा आणि 10 ची पॉवर सेपरेट करा. त्याच्या आधी हा 2 पाय into 2 किती होणार तर 4 पाय या ठिकाणी होणार. मग काय राहिलं तर आर राहिला 6.4, या ठिकाणी काय राहिलं काहीच नाही राहिलं, डायरेक्टली 12.3 त्याचा काय तर क्यूब आहे. आर राहिला 10 किती -6 आणि हा -2 त्याचा क्यूब केला तर 10 -6 होणार तो, बरोबर की नाही. आणि टोटल डिवाइडेड बाय काय राहिला तर 2 2 into 10 to the power
-7. 2 ने याला डिवाइड करून टाका, हे भेटेल 3.2 इंटू 12.3, त्याचा काय असणार तर क्यूब. आज आला -12 आणि हा -7 वरती गेला तर +7. -12 + 7 10⁻⁻5 होणार. आणि बाकीचा लॉग बघून चला सॉल्व करू. इंटू 10⁻⁵ काय झालं तर 5 झालं. ठीक आहे. आता याचा लॉग आपल्याला फाइंड करायचं. सर्वात पहिले काय करू, 12.3 आहे ना, त्याचा काय करायचं आपल्याला क्यूब करायचा. राईट, क्यूब करायचा तर त्याचा लॉग बघावं लागेल आणि जे पण आन्सर आहे ना लॉगला त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर एक काम करतो, या बॉक्स मध्ये आपण लॉगचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करून घेऊ. ठीक आहे. चला आता 12 म्हणजे याची काय असते किती येणार आहे 1. 12च्या 3 मध्ये बघा मेसेज करून द्या. 12च्या 3 बघा 0899. त्याला मल्टिप्लाय करायचं 3 ने, कारण की आपल्याला क्यूब काढायचा. राईट. 9 3 जागी झालं 27 विथ कॅरी 2. 27 + 2 29 विथ कॅरी 2. 8 3 जा 24 + 2 26 विथ कॅरी 2 आणि हा झाला 3 पॉईंट. ओके. तर हे झालं याचा लॉग. याच्यामध्ये याचा लॉग ऍड करा. याची कॅस्टी किती येणार आहे 0. 32च्या 0 मध्ये 32च्या 0 मध्ये 5051. 7 + 1 8. 5 प्लस इथे झालं तर 14 विथ कॅरी 1 7. हा झाला 7 आणि 3. याचं काय करा तर अँटी लॉग घेऊन टाका. अँटी लॉग ऑफ 3.7748 आणि जी 10 ची पॉवर आहे ती तशीच लिहिणार आहे. सॉरी -5. 10⁻⁻5. बघा आता किती 77च्या 4 मध्ये मीन डिफरन्स 8. 0.77च्या 4 मध्ये बघा मीन डिफरन्स 8 बघा. 4954. वेगळे येते का? $5954 बरोबर आहे. 5954. पॉइंट आफ्टर 1 डिजिट दिला. ओके. आणि 10⁻³ आणि हा -5. ओके. 10⁻⁻5 आणि 3 किती होणार तर 10⁻². आज आला तुमचा काय तर यम. आणि यम म्हणजे काय तर इट इज द प्रोडक्ट ऑफ करंट इंटू एरिया. करंट मेजर इन एम्पियर आणि एरिया मेजर इन मीटर स्क्वेअर. मग याचं युनिट काय आलं तर एम्पियर मीटर स्क्वेअर याचं युनिट झालं आणि हे तुमचं फायनल आन्सर. क्वेश्चन नंबर 11 बघा आता काय दिलेलं आहे. अ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस 9.7 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस दिलेली 9.7 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करून टाका तर मीटर मध्ये 10⁻² किती होणार तर -2 मीटर. पुढे कॅरीज अ करंट ऑफ 2.3 एम्पियर. याच्यातून जो करंट पास होणार आहे तो करंट किती दिलेला आहे तर 2.3 एम्पियर इतका दिलेला आहे. ऑब्टेन द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. फर्स्ट ए दिलेलं आहे ऍट द सेंटर ऑफ लूप. लूपच्या सेंटरला तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. टू फाइंड फर्स्ट वन मॅग्नेटिक फील्ड ए पॉइंट. मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ दॅट करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. पुढे बी ऍट अ डिस्टन्स 9.7 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप बट ऑन द ऍक्सिस. ऍक्सिस वरती सांगितलं. मग सेकंड जो फाइंड करायचा कुठे फाइंड करायचा तर बी ऍक्सिस वरती फाइंड करायचं. कोणता ऍक्सिस घेतो आपण तर आपण सॉल्व्ह केलंय झेड ऍक्सिस साठी. बरोबर की नाही. आणि किती डिस्टन्स वरती तर 9.7 सेंटीमीटर. म्हणजे याचा अर्थ काय तर जो झेड आहे तो झेड देखील किती आहे तर आर इतकाचे. कॅपिटल आर इतका. सर्कलची जेवढी सेंटर आहे ना तेवढ्याच मग सर्कलचा रेडियस असते किती तर कॅपिटल आर. मग झेड ऍक्सिस असेल तिथं पण किती घ्यायचं तर कॅपिटल आर इतक्या डिस्टन्स वरती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं. ओके. तर असं तुम्हाला दिलेलं आहे. चला आता आपण काय करू तर सर्वात पहिले सेंटरचं माहिती आहे. बी ऍक्सिसचा पण फॉर्म्युला माहिती आहे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायचं आणि सॉल्व्ह करायचं. मग सर्वात पहिले आपण काय करू तर फर्स्ट घेऊ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड
at the center of current carrying circular loop. करंट कॅरिंग सर्क्युलर लूप जर असेल त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड कुठे फाइंड करायचं आपल्याला सर्कलच्या सेंटरला आणि त्याचा फॉर्म्युला आहे म्यू 0 I टोटल डिवायडेड बाय 2R. ओके, स्ट्रेट वायर असेल तर पाय असतो तिथे आणि नाही तर सर्क्युलर लूप साठी फक्त 2R असतो. आता याच्यात व्हॅल्यू पुट करायचे आणि सॉल्व्ह करायचं. म्यू 0 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, म्यू 0 ची व्हॅल्यू किती आहे तर 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 आणि जो करंट दिलेला आहे तुम्हाला 2.3 दिलेला आहे. टोटल डिवायडेड बाय 2 आणि R किती दिलेला आहे, R इज 9.7 इंटू 10 टू द पॉवर -2. ओके, आता काय करायचं नंबर सेपरेट करा आणि बाकीचे टर्म काय करायचं सेपरेट करा, आन्सर भेटून जाईल तुम्हाला. मग मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचं आपल्याला कुठे तर त्या सर्क्युलर लूपच्या सेंटरला. 4 पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, पुट करायचं 3.142. पायची व्हॅल्यू या ठिकाणी आपण पुट केलेली आहे. पायची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली 3.142 इंटू 10 टू द पॉवर -7. तो नंतर लिहू, आधी नंबर लिहून टाका. तो नंबर काय तर 2.3 इंटू 10 टू द पॉवर -7. -2 वरती गेला तर +2 होणार, 10⁻². ओके, एक काम करता येईल तुम्हाला, याला 2 ने डायरेक्टली मल्टिप्लाय डिवाइड करता येईल. 2 टू द 4 म्हणजे या ठिकाणी एक काम करू आपण 2 कन्सिडर करू आणि डिवाइड करायला तर 9.7. ओके, आता पुढे काय करायचं तर पुढे तुम्ही सिंपल डायरेक्टली लॉगने सॉल्व्ह केलं तरी चालेल, नाही तर मग पहिले सिंपल करून घ्या, त्याला सिम्प्लिफाईड करून घ्या आणि नंतर लॉगने सॉल्व्ह करून घ्या. आता 2 ने मल्टिप्लाय केलं तर आहे 6.2484 मल्टिप्लाय करा. 4 बेस 4 8 2 6 बरोबर आणि इंटू करायला तर 2.3 डिवायडेड बाय 9.7 -7 आणि +2 किती होणार तर -5. काढा लॉग काढा. मी या ठिकाणी लिहितो म्हणजे तुम्हाला स्पेस पण भेटून जाईल आणि कॅल्क्युलेशन पण होऊन जाईल. लॉग कॅल्क्युलेशन ठीक आहे. तर पहिले न्यूमरेटर घेऊ. 62 च्या 8 मध्ये बघा मीन डिफरन्स 4 बघा, 62 च्या 8 बघा मीन डिफरन्स 4 बघा 7983 बरोबर आहे. ओके, पुढे 2.3 त्याची कॅस्टिक 0 23 च्या 0 मध्ये 3617 दोघांची काय करा ऍडिशन 7 + 3 10 10 विथ कॅरी 1 10 16 विथ कॅरी 1 10 11 आणि कॅरी 1. ओके, मायनस 0.97 च्या 0 मध्ये 9868. ओके, 0 - 10 10 - 8 इज 2 आज आला 9 9 - 6 इज 3 इकडे कॅरी गेला म्हणजे 5 15 15 - 8 किती होणार आहे 8 7 8. ओके, तर इकडे कॅरी गेला म्हणजे आज आला 0 10 10 - 9 1 इकडे कॅरी गेला म्हणजे आज 0 0 - 0 0. ओके, याचं काय करा तर अँटी लॉग. मग मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही सेंटरला फाइंड केलं तर त्याचा आन्सर आता आपण फाइंड करू. तर 0.1732 इंटू 10 टू द पॉवर -5. 17 च्या 3 मध्ये बघा मीन डिफरन्स 2 मध्ये बघा, 17 च्या 3 मीन डिफरन्स 2 बघा 1490. पॉईंट कुठे जाणार आफ्टर 1 डिजिट आणि कॅश किती आलं तर -5 तो लिहिला आणि 10 टू द पॉवर किती आलं तर -5 टेस्ला. ओके, तर हे झालं तुमचं फर्स्ट याचं आन्सर. या ठिकाणी आपण कम्प्लीट केलं 1 पॉईंट. तो 0 नाही लिहिला तरी चालेल. आता सेकंड फाइंड करायचा कुठे तर अलॉंग द ऍक्सिस फाइंड करायचा आपल्याला. आधी फॉर्म्युला लिहून घेऊ मग तुम्हाला भेटून जाईल आरामात. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड at a point magnetic field at a point along the
along the axis of current carrying circular loop. करंट कॅरिंग सर्क्युलर लूप जर असेल तर त्या केसमध्ये किती मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. ठीक आहे, बघा बी ऍक्सिस वरती फाइंड करायचं आणि ऍक्सिस वरती जर घेतला तर याचा फॉर्म्युला काय तर म्यू 0 I टोटल डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि रेश टू किती असेल तर 3/2. ओके, म्यू 0 ची व्हॅल्यू माहिती आहे, आय पण माहिती आहे तुम्हाला, आर आणि झेड दोन्ही सेम आहे म्हणजे हा 2r स्क्वेअर होईल. बरोबर की नाही, म्यू 0 I आर स्क्वेअर आहे सॉरी. ओके, या सर्व व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे बरं की नाही. म्यू 0 I कॅपिटल आर स्क्वेअर, झेड आणि आर ची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे हा 2r स्क्वेअर राहिला. बरं की नाही, त्याचा क्यूब रूट घ्यायचा. तर बघा बाकीच्या व्हॅल्यू तुम्ही पुट करायचा प्रयत्न करा आणि सॉल्व्ह करा. ठीक आहे, सेकंड नंबरचा तुम्ही प्रयत्न करा, नाही तर मी आहे सॉल्व्ह करायला. ठीक आहे, तर बी ऍक्सिस आपल्याला फाइंड करायचं आहे. आधी त्याला सिम्प्लिफाईड करून घेऊ आणि नंतर मग व्हॅल्यू पुट करू. ठीक आहे, बी ऍक्सिस इज इक्वल टू म्यू 0 I कॅपिटल आर स्क्वेअर मी तसाच ठेवला डिवायडेड बाय 2 तसाच ठेवलेला आहे आणि इथं आर स्क्वेअर आणि झेड दोन्ही सेम आहे मग झेडच्या जागी मी आर टाकला आणि रेश टू किती आहे तर 3/2. आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर किती येणार तर 2r स्क्वेअर. म्यू 0 I आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि आकाराला तर 2r स्क्वेअर रेश टू 3/2. आता याला कसं लिहिता येईल तर म्यू 0 I कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 राहिला बरोबर ना, आणि या ठिकाणी 2 चा काय करता येईल तर रेश टू 3/2. याची पॉवर काहीच नाही म्हणजे +1 आणि इथला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर रूट कॅन्सल झाला म्हणजे r चा काय झाला तर क्यूब झाला म्हणजे आणखीन सिंपल होणार आहे, कॅल्क्युलेशन सोपे होऊन जातील. आर स्क्वेअर आणि आर क्यूब मधला आर गेला फक्त सिंगल आर बाकी आहे म्हणजेच करा ना तर म्यू 0 I टोटल डिवायडेड बाय 2 रेश टू +1 आणि 3/2 दोघांचे ऍडिशन करा किती होणार तर 5/2. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 5/2 आणि फक्त राहिला काय तर r. आता एकदम सिंपल झालं आणि पुट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फायनल आन्सर या ठिकाणी भेटून जाईल. म्यू 0 ची व्हॅल्यू पुट करून टाका. म्यू 0 ची व्हॅल्यू आहे 4π × 10⁻⁻7. करंट किती होता तर करंट होता मला ते करंट किती दिलेलं आहे 2.3 एम्पियर. करंट आहे 2.3 एम्पियर. टोटल डिवायडेड बाय 2 रेश टू 5/2 तर तसाच ठेवा. आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर 9.7 सेंटीमीटर. तर सेंटीमीटरचं कन्वर्जन आपण मीटर मध्ये करू. 9.7 × 10⁻². ओके, आता पायची व्हॅल्यू पुट करून टाका. 10 ची पॉवर सेपरेट करा आणि बाकी नंबर सेपरेट करा. 4 × पायची व्हॅल्यू किती आहे तर 3.142 आज आला 2.3 टोटल डिवायडेड बाय 2 रेश टू 5/2 × 9.7 आणि हा 10⁻² -2 वरती गेला तर +2 म्हणजे 10⁻² किती होणार तर -5 होणार. मग एक काम करा, सर्वात पहिले आपण ज्यावेळेस लॉग करू ना तर डिनॉमिनेटरचा लॉग घेऊ, न्यूमरेटरचा पण घेऊ, डिनॉमिनेटरचा पण घेऊ, सायमल्टेनियसली घेऊ. चला तर या ठिकाणी मी लॉग कॅल्क्युलेशन देतो तुम्हाला. तर पहिले न्यूमरेटर आणि या ठिकाणी डिनॉमिनेटर घेऊ. आता 4 याची कास्टिक किती येणार आहे 0 येणार आहे. 40च्या 0 मध्ये बघा 6021 बरोबर आहे 6021. तर आता याचा लॉग ऍड करायचा 0.31च्या 4 मध्ये मी डिफरन्स 2 तो असेल 4972. बघा व्यवस्थित चुकत असं तर सांगा, मेसेज करत चला. 2.3 त्याची कास्टिक 0, 23च्या 0 मध्ये बघा, आता हे माहित नाही मला, तुम्ही सांगा. 23च्या 0 मध्ये 3617. या सर्वांचे ऍडिशन करा. हे झालं 10 विथ कॅरी 1 9 10 आणि हा 11 विथ कॅरी 1 10 आणि हा 16 विथ कॅरी 1 10 13 14 विथ कॅरी 1. हा झाला न्यूमरेटरचा. आता डिनॉमिनेटरला बरं का नाही. तर सर्वात पहिले आपण 2 चा बघू. 2 चं बघितलं तर कास्टिक 0, 20च्या 0 मध्ये बघा 3010. आता या नंबरचा रेश टू 5/2 करायचा आहे
म्हणजे 5 ने याला मल्टिप्लाय करून घेऊ. मग 0 5 0 आणि झालं 15 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने तर 2 ने डिवाइड करू. 2 ने डिवाइड केलं तर 0 पॉईंट आके झाला तर 7 किती उरला काहीच नाही उरला म्हणजे सॉरी उरला एक 10 5 झाला एक उरला म्हणजे 15 झाला म्हणजे तो 7 आणि परत एक म्हणजे 5 घेता येईल बरं ना 0.7575 हा त्याचा 2⁵ चा लॉग झाला. त्याच्यात 9.7 त्याची काष्टी किती 0 97 च्या 0 मध्ये बघा 9868 या दोघांची काय करायची आपल्याला ऍडिशन 8 + 5 13 विथ कॅरी 1 7 + 7 14 विथ कॅरी 1 18 + 1 14 बरं ना 8 आणि 5 13 13 आणि 14 बरोबर हा आणि पुढे 9 + 10 आणि 17 विथ कॅरी 1 आता काय करायचा नंबर याच्यातून सबट्रॅक्ट करून टाका 1.7443 0 - 3 होणार नाही 10 घ्या 10 - 3 के झाला तर 7 झाला इकडे कॅरी गेला म्हणजे आज 0 10 10 - 4 के झाला तर 6 झाला इकडे कॅरी म्हणजे 5 5 - 4 इज 1 4 होणार नाही 14 14 - 7 के झाला तर 7 इकडे कॅरी म्हणजे 12 ओके तर याचं काय करायचं अँटीलॉग घेऊन टाका सर एक मिनिट तिथं 0. आता हे सबट्रॅक्शन करा 10 - 3 की झाला तर 7 इकडे कॅरी गेला 10 - 9 1 झाला इकडे कॅरी गेला 5 - हा 2 झाला इकडे कॅरी नाही पण 14 - 7 की झाला 7 आणि आज 0 झाला 0 - 1 12 याचं काय करायचं अँटीलॉग बार 1.7217 इंटू 10 to the power -5 72 च्या 1 मध्ये बघा मीन डिफरन्स 7 मध्ये बघा 72 च्या एकाच मीन डिफरन्स 7 बघा अँटीलॉग मेसेज करून द्या 2 सेकंद 5267 5267 सॉरी 5267 हे तुमचं काय आलं तर आन्सर झाला आता पॉईंट कुठे देणार आहे पॉईंट आफ्टर 1 डिजिट देणार आहे आणि कॅश किती आली -1 आणि हा -5 किती झाला तर 10 to the power -6 आता बी ऍक्सिसचा पण फॉर्म्युला काय असणार तर मॅग्नेटिक फील्ड पण कशामध्ये मेजर करणार तर टेस्ला मध्ये तुम्ही या ठिकाणी मेजर करणार हे झालं तुमचं मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला इज दॅट क्लिअर क्वेश्चन नंबर 12 काय दिलेला आहे अ सर्क्युलर कॉईल ऑफ वायर इज मेड अप ऑफ 100 टन्स नंबर ऑफ टर्न्स दिलेला आहे आता याच्या आधीचे जे एक्झाम्पल्स होते ते सिंगल टर्न साठी होते म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स दिलेलेच नाही पण या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला नंबर ऑफ टर्न्स दिलेले आणखी दिले तर 100 टर्न्स दिलेले आहे इच ऑफ रेडियस 8 सेंटीमीटर त्या सर्क्युलर लूपची रेडियस आहे 8 सेंटीमीटर सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करून टाका 10 to the power -2 मीटर होऊन जाईल ही झाली रेडियस ऑफ दॅट सर्क्युलर लूप पुढे इफ द करंट ऑफ 0.4 अँपियर जो करंट दिलेला आहे करंट किती दिलेला आहे तर 0.4 अँपियर इतका दिलेला आहे passes through it what is the magnetic field at the center of coil आता आधीच्या आणि या एक्झाम्पल मध्ये नेमका फरक काय तर इथं नंबर ऑफ टर्न्स आहे म्हणजे पण आन्सर येणार त्याला यांनी काय करायचं मल्टिप्लाय करायचं एवढंच फरक आहे ठीक आहे मग आपल्याला काय करायचं तर मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं कुठे तर सर्कलच्या सेंटरला एकच फाईंड करायचंय मग बी सेंटर वगैरे काय करायची गरज नाहीये मॅग्नेटिक फील्ड at the center of current carrying circular coil ओके तर मॅग्नेटिक फील्ड सर्कलच्या सेंटरला घेतला तर तो μ0I डिवाइडेड बाय काय असेल तर 2R असेल ओके आता पुट करा पण एकासाठी झालं एका टर्न साठी अशी किती टर्न्स आहे तर नंबर ऑफ टर्न मग यांनी त्याला मल्टिप्लाय करून टाका बस एवढाच फरक आहे μ0 ची व्हॅल्यू किती आहे तर हे पुढचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता करा ओके साक्षी तुम्ही चुकले काहीतरी याचा आन्सर येईल 3.142 इंटू 10 to the power -4 टेस्ला टेक्स्टबुक मधलं आन्सर राईट आहे काय दिलंय क्वेश्चन नंबर 13 अ प्रोटॉन ऍक्सलरेशन म्हणजे सायक्लोट्रॉन अ सायक्लोट्रॉन इज यूज इन विच द मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे
मॅग्नेटिक फील्ड आपण बी ने रिप्रेझेंट करतो आणि तो दिलेला आहे 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला असतो. ओके, तर आपण टेस्ला देऊन टाकू पुढे. 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर इज अप्लाइड. फाइंड द टाइम पिरियड फॉर रिव्हर्सिंग द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू डीज. त्या दोन डीज मध्ये किती नंबरचं 30 नंबरचं ना. ओके. फॉर प्रोटॉन acceleration a cyclotron व बी दिलेला आहे. टाइम पिरियड फॉर रिव्हर्सिंग द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू डीज. आता या दोन डीज मध्ये अशा दोन डीज घेतल्या होत्या आपण, बरं की नाही, आणि इथं प्रोटॉन ठेवला होता आणि हा प्रोटॉन याच्यामध्ये मूव्ह होणार आणि परत रिव्हर्स होणार. मग इथून इथपर्यंत जाऊन रिव्हर्स व्हायला त्याला किती टाइम लागला ते फाईन करायचं. मग बघा इथून इथपर्यंत येताना परत इथं आला तर आपण त्यासाठी टोटल टाइम घेत असतो आणि हा टोटल टाइम असतो तुमचा 2 पाय m डिवायडेड बाय बीई बी क्यू असतो, बरोबर की नाही. पण हा फक्त आपल्याला रिव्हर्स करण्यासाठी म्हणजे अर्धा टाइम लागणार आहे. मग याला डिवायडेड बाय 2 करायचं, बरोबर की नाही. म्हणजे आपल्याला फाईन काय करायचं आहे, तर फाईन करायचं आपल्याला हाफ टाइम. पण याच्यामध्ये यम दिलेलं आहे. यम म्हणजे काय, मास. मास कोणाचं, आता प्रोटॉनचं. प्रोटॉनचं मास तुम्हाला माहित पाहिजे. मास ऑफ प्रोटॉन हे दिलेलं नाही पण तुम्हाला माहित पाहिजे 1.672 इंटू 10 टू द पॉवर -27 kg मास ऑफ प्रोटॉन असतो. मास ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं मास असतं 9 किंवा 9.1 इंटू 10 टू द पॉवर -31 kg. दिस इज मास ऑफ इलेक्ट्रॉन. मी दोन्ही लिहून देतो, प्रोटॉनचं वरती लिहिणार आहे आणि इलेक्ट्रॉनचं इथे लिहून दे. त्यानंतर चार्ज. चार्ज म्हणजे चार्ज ऑन प्रोटॉन. प्रोटॉनचं चार्ज आणि इलेक्ट्रॉनचं चार्ज सारखं असतं, पण प्रोटॉनचं प्लस घेतलं तर इलेक्ट्रॉनचं आपण मायनस घेत असतो. ठीक आहे. मग चार्ज ऑन प्रोटॉन किती तर 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. ओके. पाय माहिती बी दिलेलं आहे, बाकी सर्व दिलेलं आहे. इलेक्ट्रॉनचं मास फक्त -1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. मग तुम्हाला काय दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला फाईन करता आलं पाहिजे. ठीक आहे. किती इलेक्ट्रॉन आहे, किती प्रोटॉन आहे, किती त्याचा मास आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी जमलं पाहिजे. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि आपल्याला काय फाईन करायचं तर हाफ टाइम फाईन करायचा. हाफ टाइम फॉर सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉन मध्ये हाफ टाइम आपल्याला ठिकाणी फाईन करायचा आहे आणि आपण तो T1 ने रिप्रेझेंट केलेला आहे. आठवत असेल तुम्हाला. तर डायरेक्ट आपण T1 चा फॉर्म्युला घेऊ. तो काय असेल तर 2 पायच्या जागी फक्त पाय m असेल आणि डिवाइडेड बाय काय आलं तर बी आणि ई करू आपण. ठीक आहे. आता जसं आपण इथं वरती ई क्यू घेतला तर क्यू घ्या, जे घेतलं तुम्ही लेटर त्या पद्धतीने घ्या. पायची व्हॅल्यू किती आहे तर पायची व्हॅल्यू आहे 3.142. मास ऑन प्रोटॉन किती येतं 1.672 इंटू 10 टू द पॉवर -27 डिवायडेड बाय बी. बी किती दिलेला आहे 1.4 आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तो आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19. नंबर सेपरेट आणि 10 ची पॉवर सेपरेट करून टाका. मग नंबर आहे तुमचा 3.142 इंटू 1.672 टोटल डिवायडेड बाय 1.4 इंटू 1.6. हा -19 वरती गेला तर +19 होणार. मग +19 मध्ये 8 मिळवला तर -27 म्हणजे 10 ची पॉवर -8 येणार. बरं ना. -27 + 19 -8 झाला. आता याला आपण लॉगने सॉल्व्ह करू, मग आपला आन्सर डायरेक्टली भेटून जाईल. मग या ठिकाणी मी लॉग कॅल्क्युलेशन करतो. तर सर्वात पहिले आपण न्यूमरेटरची टर्म घेणार. मग पहिला आहे तुमचं इथं लिहितो वाटतं न्यूमरेटर. पहिला जो नंबर आहे 3 पॉईंट त्याची कॅस्टिक 0. 31 च्या 4 मध्ये मीन डिफरन्स 2 बघितला तर तो भेटेल 4972. त्यानंतर 16 याची कॅस्टिक किती येणार तर 0. 16 च्या 7 मध्ये बघा मीन डिफरन्स 2 बघा. 16 च्या 7 मध्ये मीन डिफरन्स 2 बघा 2232. 2232 हा नंबर आहे. ठीक आहे. या दोघांची काय करायची ऍडिशन. 2 + 2 4 7 + 10 विथ कॅरी 1 10 + 12 विथ कॅरी 1 5 + 2 7 आणि याला न्यूमरेटरचं लॉग. आता डिनॉमिनेटरचा घेतला तर तो आहे तुमचा 1.14 त्याची कॅस्टिक 0. 14 च्या 0 मध्ये बघा 14 च्या 0 मध्ये 1461. ठीक आहे. प्लस 16 च्या 0 मध्ये बघा 16 च्या 0 2041. दोघांचे ऍडिशन 1 + 1 2 10 5 आणि 3. आता दोघांचे सबट्रॅक्शन करायचं 0.3502.
4 - 2 2 झाला, 0 - 0 0 झाला, 2 - होणार नाही 12, 12 - 5 किती झाला 7 झाला, इकडे कॅरी म्हणजे 6 6 - 3 3 झाला आणि आज 0 पॉईंट. ओके, आता याचं काय करून टाका तर अँटीलॉग घेऊन टाका. Antilog of this number 50.3702 into 10 to the power -8. काढा आन्सर. 37च्या 0 मध्ये मीन डिफरन्स 2. टू 3 4 5. पॉइंट आफ्टर 1 डिजिट आणि कॅश टिकायचं नाही, म्हणजे 10 ची पॉवर किती असणार तर 10⁻² -8 आणि टाइम मेजर करणार आहे कशामध्ये तर सेकंड मध्ये आपण या ठिकाणी टाइम मेजर करणार. ठीक आहे, तर हा झाला तुमचा टाइम कशासाठी तर रिव्हर्स होण्यासाठी. आणि पूर्ण एक राऊंड कंप्लीट केला असता, दोन्ही डीज त्यांनी कंप्लीट केला असतं तर याचा डबल आला असता टाइम. कळलं का नाही, 2π म्हणजे 2 वेळा तो अर्धा डी आणि परत एक डी असं. फक्त तिथे रिव्हर्सिंग साठी किती टाइम लागणार तेवढं विचारलंय, तर ते आपण या ठिकाणी फाईन केलेलं आहे. हा जो पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन राईट साईडला लिहिलं तरी चालेल. बघा तुम्ही जेव्हा पेपरला लिहितात ना तर इकडचा स्पेस तुम्ही यूज करतात, इकडचा नाही करत, बरोबर की नाही. आता माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी इकडचा पण स्पेस यूज करतो. नाही तुम्ही इकडे एक पेन्सिलने काय करायचं, एक छोटीशी लाईन मारायची. ओके, आणि तिथे लॉक कॅल्क्युलेशन पेन्सिलने लिहायचे, पेनने न लिहिता पेन्सिलने ते लॉकचे कॅल्क्युलेशन तिथेच लिहा आणि इथं फक्त अँटीलॉग लिहा. कळलं का नाही, इथे मग सर्व टाकायची गरज नाही, अँटीलॉग लॉग वगैरे. इथं फक्त अँटीलॉग यायला पाहिजे. जे काय लॉकचे कॅल्क्युलेशन आहे पेन्सिलने राईट साईडला तुम्ही केलं तरी चालेल. पेपरला पण असंच करायचं, तुमचा टाइमही वाचेल आणि चांगले वाटेल.